शिवसेना उबाठा गटातील नाशिकची उमेदवारी राजाभाऊ वाजे यांना जाहीर झाल्यानंतर शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालय येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राजाभाऊ वाजे यांचे कार्यालयात आगमन झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करून महिलांनी औक्षण केले. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजाभाऊ वाजे म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी माझी उमेदवारी घोषित करून माझ्यावर विश्वास टाकला असून पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करणार. आदरणीय उद्धव साहेबांचा आशीर्वाद आहे आता आपल्याला मिळालेला आहे. हा मला वाटतं हा आपला शुभ सपन आहे. आणि त्या शुभ सपनाच्या आशीर्वादानेच त्याची लढाई आपण विजय होऊ विश्वास. मला आठवतं 10 वर्षापूर्वी जेव्हा राजकारणात प्रवेश केला आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांना भेटायला मी मुंबईला गेलो तेव्हा साहेबांनी मला विचारलं तुम्ही शिवसेनेत किती दिवस राहणार. मी त्या दिवशी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही आणि मी जोपर्यंत आहोत तोपर्यंत मी शिवसेना. तेवढ्या एका शब्दावर येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी मला उमेदवारी दिली. त्यांच्या आशीर्वादाने आदरणीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी विजयी झालो. 5 वर्ष काम केलं. पुन्हा उमेदवारी दिली. मी कमी पडलो परंतु पक्षाचं कुठेही हानी होणार नाही याची काळजी मी सतत घेत राहिलो. मधला काळ अतिशय अवघड पक्षासाठी होता. वेगवेगळे लोक भेटत होते आणि लालच दाखवत होते, काहीतरी बोलत होते, विचारणा करत होते. परंतु मी त्यांना सतत सांगत होतो की मी साहेबांना शब्द दिलाय. बऱ्याच लोकांनी मला राजकारण शिकवण्याचा प्रयत्न केला की राजकारणात शब्द पाळायचे नसतात. परंतु राजकारणात शब्द पाळल्यामुळेच आज मी इथे उभा आहे. मागच्या महिन्यात आदरणीय आदित्य साहेब सिन्नरला आले होते. त्या मेळाव्यात मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही बांधाल ते तोरण आणि तुम्ही सांगाल ते तोरण. आम्ही तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. आम्हाला मोठमोठ्या गोष्टी विकासाच्या दाखवल्या होत्या, आम्हाला विकासाचे स्वप्न दाखवले, पण मी सांगितलं आमची निष्ठा महत्वाची, विकास आम्हाला नको. त्याचा विपर्यास केला गेला की यांना विकास नको असं सांगितलं, पण निष्ठा विकून विकास नको आहे असं मी बोललो. आणि हा विकास कोणाचा असतो? हा विकास लोकांचा असतो का स्वतःचा असतो मला माहिती. मी स्वतःचा विकासाकडे लक्ष दिलं नाही. मी केवळ आणि केवळ लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. आजही पत्रकार आले मला विचारत होते की तुम्ही सिन्नरमध्ये ग्रामीण भागात काम केलं, शहरी भागात तुम्हाला काय समजलं आहे. मी त्यांना सांगितलं की जरी आमचा ग्रामीण भाग असला तरी आमच्याकडे 2 इमारती आहेत. आमच्याकडे एक सिन्नरसारखं एक मोठं होत असलेलं शहर आहे. आमच्याकडे आदिवासी भाग आहे आणि या सगळ्या समस्या ज्या जिल्ह्यात आहेत त्या सिन्नरमध्ये छोट्याशा स्वरूपात आहे. त्याच्यामुळे त्याची माहिती मला आहे. ठीक आहे, मोठ्या समस्या, मोठे लोक हे सगळे जरी असतील तर या सर्वांच्या आशीर्वादाने आपण त्या समस्या सोडू शकतो. मी ग्रामीण भागात जरी काम करत असतो तरी हा सगळा विश्वास 3 मतदारसंघ जवळपास 3.5 मतदारसंघ हे शहर आहे. म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची, खास करून व्यासपीठावर बसलेल्यांना विनंती करायची की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक मी जरी लढत असतो तरी तुम्ही स्वतः उमेदवार आहात असं मला वाटतं. आणि तुमच्या भरोश्यावरच मी निवडणूक लढवणार आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी मला सहकार्य करावं. मी निवडणूक लढवत असताना जे काही अडचणी येतील
त्या दूर करण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे. परंतु त्याच्यानंतर जल संपादन झाल्यानंतर त्याची सर्वांची जबाबदारी ही माझ्यावर आहे. एवढंच मी सांगतो. खूप मेहनत घेत साहेबांनी हा पक्ष मोठा केलाय. आपण सर्वांनी वेळोवेळी तो पक्ष मोठा कसा होईल यासाठी प्रयत्न केले. आता हा पक्ष अजून मोठा कसा होईल ही पाहायची जबाबदारी मला वाटतं आपल्या सर्वांची आहे. आणि मी विनम्रपणे मी ही दिलेली जबाबदारी स्वीकारतो. त्याचबरोबर आपल्या पक्षप्रमुख यांच्याबरोबर आदरणीय पवारसाहेब असतील, थोरातसाहेब असतील, CPIचे लोक असतील, जे सर्वजण आपल्याबरोबर घटक आहेत, महाविकास आघाडीवरील नाना पटोले साहेब असतील, त्या सर्वांचंच मी आभार मानतो. आणि सर्वांच्याच सहकार्याने आपण आपला हा भगवा ध्वज लोकसभेवर फडकू अशी भावना व्यक्त करतो. आपण सर्वजण आधी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसैनिकांची फौज हीच खरी पुंजी असून त्या बळावर आपण निश्चितपणे विजयश्री खेचणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांच्यासह माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, नगरसेवक DG सूर्यवंशी, उशीर सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या दृष्टीने आम्ही केलेला प्रयत्न आज आम्हाला निश्चितपणे उपयोगात पडेल की आम्ही महापालिकेचे बांधणी पूर्ण म्हणून आज लोकसभेची बांधणी या ठिकाणी झालेली आहे. आणि राजाभाऊ वाजे असं एक व्यक्तिमत्व आहे की निस्वार्थी, निष्ठुर, संयमी, सोबर, कर्तृत्ववान, निष्ठावान, सगळ्या फॉर्मॅटमध्ये ते बसतात. असं कुठल्याही फॉर्मॅटमध्ये गीत भाषिक आणि समोरच्याची जाण ठेवणारा. सिन्नरमध्ये 1096 इंडस्ट्रीज आहेत. एक तरी इंडस्ट्रीजला त्रास दिला का राजाभाऊंनी? एकाकडे तरी खंडणी वसूल केली का? नाही केली. आज इंडस्ट्रीज मालकांचे मला फोन आले की तुम्ही आमच्या राजाभाऊंना तिकीट दिली, संपूर्ण इंडस्ट्रीवरची मालक आणि राजाभाऊकडे बघून त्यांनी सांगितलं की तुम्ही राजाभाऊंना करू देऊ नका, आमच्याकडनं पाहिजे तेवढं आम्ही मदत करू, आर्थिक मदत करू. आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात माझा विषय झाला. वसंत होते की राजाभाऊंचं जसं नाव आलं तर राजाभाऊंच्या बाबतीमध्ये सर्व इंडस्ट्रियल सर्व सिन्नरकर एक तुटीने हे झाले. तर उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर वातावरण अजून वेगळंच राहील हे मला बघायला मिळालं. आज खऱ्या अर्थाने ते बघायला या ठिकाणी मिळतं. सांगताना परंतु एक गोष्ट नक्की आहे की मग बडगुजर यांनी सांगितल्याप्रमाणे उद्धव साहेब असतील, आदरणीय शरद पवार साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील, या आघाडीचे नेते काँग्रेसची जरी जागा असेल त्याच्यावर हे डिस्कस करायचे अशी आमची माहिती. आणि मग तिथं हात दिला पाहिजे असं विचार झाले. त्याचप्रमाणे नाशिकच्या सर्व नेत्यांनी सांगितलं की असा सर्वे केलेला आहे, त्याच्यामध्ये यांचं नाव आघाडीवर आहे, त्यामुळे यांचा विचार व्हावा असं त्यांच्यामध्ये ठरल्यामुळे ते जाहीर झालं. नाशिकला आले तेव्हा शरद पवार साहेबांनी बरीच माहिती काढली, जे त्यांच्या लोकांशी बोलले आणि त्यांचे जे काही सोर्स असतील त्या लोकांशी बोलले. आमच्या थोडं कानावर आलंच होतं आणि त्याच्यामुळे मग त्यांनी साहेबांनी असं, पण केवळ तेच कारण नाही, उद्धव साहेबांनी पण सर्वे केला. त्यामुळे साहेबांची बैठक झाली नाही. कोणत्याही फोटो तुम्ही मला दाखवून द्या, फोटो आहे, माझी कधीच बैठक नाही. आपल्या बोलण्यातून एक जाणवलं उमेदवार हा आदरणीय उद्धव साहेबांनीच शिवसेनेचे निर्णय हे उद्धव साहेब घेतात आणि तो निर्णय त्यांनी घेतला. निर्णय ठीक आहे, एक प्रकारची माहिती करून घेतला, पण निर्णय मात्र उद्धव साहेबांचा आहे. उलट पालट करू नका, तशी परिस्थिती नाहीये. काय झालं, सकाळी ही घटना घडल्यानंतर किंवा वाचल्यानंतर किंवा आम्हाला कळाली आणि त्यांनी लोकांना फोन केले. साहजिक इतकं वर्ष आपण एकत्र काम करतो त्याच्यावर
त्यामुळे अनेक कार्यकर्ते केवळ बापू उघलपच नाही, अनेक कार्यकर्ते तिथे गेलेले आहेत आणि मी स्वतः सांगतो विजय करंजकर देखील हरामासाचे शिवसैनिक आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की उद्धव साहेबांची त्याची भेट झाली की तो राजा भाऊचं काम करायला सुरुवात वेळेस अन्याय सहन केला, आता अन्याय सहन मात्र विजय करंजकर यांना संजय राऊत यांनी आपल्याच कार्यालयात जो कार्यक्रम झाला होता तर विजय करंजकर याला आपल्याला खासदार करायचं असं सांगितलं होतं. त्यानंतर मध्यंतरी जेव्हा एक्सप्रेशन राऊत साहेब आले होते तेव्हा बोलले का अजून 3-4 कार्यकर्ते म्हणजे अशी काय चक्र त्या दिवशी तुम्हाला 3-4 उमेदवार फिरतायत मतदारसंघामध्ये प्रश्न त्यामुळे आता तो प्रश्न उत्तर 2-4 दिवसापूर्वी मध्य नाशिकला असो किंवा इतर त्या ठिकाणी विजय करंजकरचा प्रचार आपले पदाधिकारी घेऊन मी स्वतः होतो. माझं अचानक असं काय झालं तर 2 दिवसात बा फिरणं हा काही पाठ नाही, सांगून अन्याय झालाय. अजिबात नाही. हा निर्णय हा उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि विजय करंजकर बरोबर केवळ जुन्या नाशकात नाही अख्ख्या जिल्ह्यात आम्ही फिरलेलो आहे. तो जिल्हा प्रमुख होता आणि एक इच्छुक उमेदवार म्हणून फिरतो, आम्ही सर्व फिरत होतो. उद्या राजा भाऊ ज्यावेळेस फिरतील त्यावेळेस तो आमच्यावर फिरणारच आहे. करंजकरांची मनधरणी करणार. चला जय महाराज. यावेळी व्यासपीठावर देवानंद बिरारी, सचिन मराठे, महेश बडवे, यतीन वाघ, दीपक दाती, राहुल ताजनपुरे, बालम शिरसाट यांच्यासह नागरिक उपस्थित होते. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.